लग्नाला कित्येक वर्ष उलटून गेली, पण एकही मूलबाळ नाही. म्हणून ज्यांना हिनवलं जायचं ते रामेश्वरजी. देवाला नवस करून पोटी एक तरी मूलबाळ दे, असं झोळी पसरून नवस केला होता. त्याच देवाच्या मंदिरात आज रामेश्वरजींना झोळी पसरवून भीक मागावी लागत आहे, तेही नवस करून मागितलेल्या मुलामुळे. आणि ते रडून रडून एकटेच आपली हकीकत देवाला सांगतात. देवा, नसता मुलगा दिला तरी चाललं असतं, पण देऊन माझी ही हालत मुलामुळेच झाली. 75 वर्षाचे रामेश्वरजी घरात एकटेच राहत होते. भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना थोडंफार जेवण बनवता येत होतं, पण घरात बनवायला काही शिल्लक नव्हतं. काय करायचं त्यांना काही सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी आपला एकुलता एक मुलगा फोन लावला. हॅलो बेटा अक्षय, कसा आहेस बेटा तू? आणि घरी परत कधी येणार आहे? तू तर म्हणाला होतास की 4-5 दिवसात परत येईल, पण पूर्ण आठवडा झाला आहे. यावरती अक्षयकडून म्हणाला, बाबा, आता माणूस बाहेर फिरायला गेला तर 2-4 दिवस मागे पुढे होतातच ना. आता आमचा परत येण्याचा काहीच प्लॅन नाही. ह्या रविवारी मेघाची लहान बहीण म्हणजेच माझ्या मेहुणीची एंगेजमेंट आहे. आता आम्ही त्यानंतरच घरी येऊ. आम्हाला किमान आठवडा तरी लागेल. हे ऐकून रामेश्वरजी म्हणाले, पण बेटा, इतके दिवस मी इथे कसा राहणार? घरात जो काही किराणा होता, जे काही धनधान्य होतं, ते सगळं संपलं आहे. आज सकाळपासून मी काहीच खाल्ले देखील नाही आणि काही आणायला देखील पैसेही माझ्याजवळ नाहीत. भूकही सहन होत नाहीये. आता भुकेने जीव जायचाच बाकी राहिला आहे. बोलता बोलता रामेश्वरजी रडू लागले. तेव्हा त्यांचा मुलगा अक्षय म्हणाला, तुमची पण कमाल आहे बाबा. तुमच्या सुनेने तुमच्यासाठी इतका सारा किराणा भरून ठेवला होता आणि गावाकडून आणलेले धान्य सुद्धा होतं, आणि तुम्ही तो इतक्या लवकर संपवला. जेव्हा रामेश्वरजी हैराण होऊन म्हणाले, नाही बेटा, जेमतेम 4-5 दिवसांचा किराणा पडला होता, तो आता संपला आहे. अक्षय म्हणाला, आता काहीही झालं तरी माझं येणं पॉसिबल नाही. एंगेजमेंटसाठी अजून आम्हाला शॉपिंग करायची बाकी आहे आणि पार्टीची सर्व तयारी सुद्धा बघायची आहे. आता मेघाचा भाऊ काही कामानिमित्त परदेशात गेला आहे, त्यामुळे बाबांसोबत मिळूनच मला सगळी कामे बघायची आहे. आता सध्या तुम्ही किराणा दुकानात जाऊन उधार सामान घेऊन या आणि काम चालून घ्या. जेव्हा मी येईल तेव्हा त्याचा हिशोब करेन. रामेश्वरजी काही बोलणारच तितक्यात तिकडून अक्षयला आवाज आला. अक्षय, कुठे आहात तुम्ही? तेव्हा लगेच अक्षय म्हणाला, हो हो आलोच. ठीक आहे बाबा, मला खूप कामं आहे, फोन ठेवतो आता मी. असं म्हणून अक्षयने फोन ठेवला होता, पण तो जे काही बोलला त्यावर रामेश्वरजींना अजिबात विश्वास बसत नव्हता. ते विचार करू लागले, जेव्हा हाच मुलगा लहान होता आणि घरात किराणा कमी होता, तेव्हा आम्ही लोक उपाशीपोटी राहून याला जेवण देत होतो, पण त्याला कधीच उपाशी ठेवले नाही. आणि आज तोच मुलगा 5 दिवसाचा किराणा घरात ठेवून आपल्या वडिलांना एकट्यांना सोडून निघून गेला आणि तिकडे आपल्या सासू सासऱ्यांची चमचागिरी करत आहे. मुले इतकी का बदलतात की आई वडिलांचे दुःखही विसरून जातात. त्यांना आई वडिलांचे दुःख सुद्धा दिसत नाही. विचार करून करून रामेश्वरजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते, पण त्यांना भूकही खूप लागली होती. शेवटी ते किराणा दुकानावर गेले आणि दुकानदाराला किराणा उधार देण्यास सांगितले, पण त्याने किराणा देणे स्पष्ट नकार दिला. शेवटी नाईलाजास्तव रामेश्वरजी आपल्या घरी परत आले, पण आता काय करायचे त्यांना काही सुचत देखील नव्हते. बसल्या बसल्या त्यांच्या मनात काहीतरी विचार आला आणि ते पटकन घराला लॉक लावून जवळच्या मंदिरात निघून गेले. पाहिले तर मंदिरात
शिरा, आमटी, भाताचा प्रसाद वाटप सुरू होता. त्यांनी एका पत्रावळ्यात प्रसाद घेतला आणि मंदिराच्या पायऱ्यांवर बसून खाऊ लागले आणि पोटाची भूक शांत करू लागले. पण त्यांच्या मनात विचार सुरूच होते की शेवटी असे किती दिवस चालणार, कारण मुलांना घरी यायला अजून आठवडा बाकी होता. थोड्या वेळाने जेव्हा ते मंदिरातून त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा ते 7 ते 8 वर्षाची 2 लहान मुलं त्यांच्याजवळ आणले आणि म्हणाले, काका, पेरू घ्या विकत, 30 रुपये किलो आहेत. त्यांना पाहून रामेश्वरजी त्यांच्या मनात काही विचार आला आणि त्यांनी त्या मुलांना विचारले, बाळा, हे पेरू तुम्ही कुठून आणले आहेत? काका, मंदिराच्या मागेच एक खूप मोठा बगीचा आहे. ज्या काकांची ती बाग आहे ते आम्हाला पेरू विकण्याच्या बदल्यात काही पैसे देतात. काका, तुम्ही पेरू घेणार का? नाही बाळा, मला नाही पाहिजे, असं म्हणत रामेश्वरजी त्यांच्या घरी परत आले. पण घरी येऊन विचार करू लागले की जर ती लहान लहान मुलं स्वतः कमावून खाऊ शकतात तर मी का नाही खाणार? म्हातारा आहे पण आजारी तर नाही ना. माझं शरीर थकलं आहे पण मनातील उत्साह, जिद्द तितकीच आहे. दुसऱ्या दिवशी रामेश्वरजी सुद्धा मंदिराच्या मागच्या बागेत निघून गेले आणि थोड्याच वेळात मंदिराच्या बाहेर बसून त्यांनी फळ विकणे सुरू केले. दिवसभरात ते किमान स्वतःचा खर्च काढू शकत होते, पण नको उगाचच त्यांच्या मुलाला आणि सुनेला चुकीचं समजायला नको हाच विचार करून त्यांनी आपले तोंड एका फडक्याने झाकून घेतले होते, जेणेकरून त्यांना कोणी ओळखायला नको असे. करता करता आज 4 दिवस झाले होते. आज जेव्हा रामेश्वरजी फळ विकायला बसले होते तेव्हा पाहिले की वातावरण खराब आहे. त्यांच्या कानावरही बातमी आली होती की आज वादळ येण्याची शक्यता आहे, म्हणून लोकांनी घरातून बाहेर पडू नये. पण तरीही रामेश्वरजी तिथे फळ विकायला येऊन बसले. थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. तेव्हा सगळीकडचे लोक आपापल्या घरात निघून गेली, पण रामेश्वरजी अजूनही तिथेच बसले होते. त्यांना वाटले की काही फळं विकली जातील तर त्यांचा दिवसभराचा खर्च निघून जाईल आणि त्यांना त्या खर्चातून मिळालेल्या पैशातून त्यांना जेवण देखील विकत घेता येईल. अशा खराब वातावरणात एका म्हाताऱ्या माणसाला तिथे बसलेले पाहून एक न्यूज रिपोर्टर तिथे आला आणि व्हिडिओ बनवू लागला आणि म्हणाला की मजबुरी माणसाकडूनच काय काय करून घेऊ शकते. अशाच खराब वातावरणात इतक्या वादळ वाऱ्यातही हा म्हातारा माणूस बाहेर निघालेला आहे. त्याला नक्कीच काहीतरी मजबुरी असेल. ज्या वेळेस तो न्यूज रिपोर्टर व्हिडिओ बनवत होता त्याच वेळेस जोरात वादळ सुरू झालं आणि रामेश्वरजी यांचे कापड ज्याने तोंड झाकले होते ते कापड अचानक हवेत उडाले आणि ते घाबरून पटकन आपले सामान उचलून तिथून निघून गेले. काही वेळाने बाहेर आले तोवर वादळ शांत झाली होती, पण रामेश्वरजी यांच्या अश्रूंचे वादळ थांबण्याचे नाव घेत नव्हते. म्हातारपणात बायको गेल्यानंतर त्यांचे असे हाल होते त्यांनी कधीही विचार केला नव्हता. रामेश्वरजी आणि मथुराबाई यांचे एक मुलगा अक्षय आणि एक मुलगी रेणुका होती. अक्षय हा लहान असल्यामुळे तो आई वडिलांचा जास्त लाडका होता. त्यांना आपल्या मुलाकडून खूप काही अपेक्षा होत्या. अक्षय अभ्यासातही पण शाळेत भरपूर हुशार होता, त्यामुळे त्याचा पुढील शिक्षणासाठी वर्ल्ड युनिव्हर्सिटी दिल्ली म्हणजेच जगातल्या सगळ्यात टॉप युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा नंबर लागला होता. त्यामुळे रामेश्वरजींनी दिल्लीच्या त्या कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या अक्षयच्या ॲडमिशन करून दिले आणि मुलगी रेणुका इथे एक चांगले स्थळ बघून लग्न लावून दिले. कॉलेजमध्ये असताना अक्षय आणि मेघाची भेट झाली. अक्षय दिसायला खूप हँडसम असल्यामुळे मेघाला तो पहिल्याच नजरेत आवडला होता. हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कॉलेज संपल्यानंतर अक्षयला एक खूप चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली होती. पण इकडे त्याची आई मथुराबाई
खूपच जास्त आजारी राहू लागली होती. म्हणून रामेश्वरजी यांनी अक्षयसाठी स्थळ बघणे सुरू केले, जेणेकरून सून घरी आल्यानंतर घराला सांभाळू शकेल. तेव्हा अक्षयने त्यांना सांगितले की तो मेघावर खूप प्रेम करतो. हे ऐकून रामेश्वरजी यांना खूप आनंद झाला, पण नंतर कळाले की मेघाचे वडील खूप पैसेवाले आहेत आणि रामेश्वरजी आणि त्यांची पत्नी मथुराबाई यांना श्रीमंत घरच्या मुलीला आपल्या घरातील सून बनवून घ्यायचे नव्हते. त्यांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या घराला सांभाळून घेईल, घरातल्या आईवडिलांची काळजी घेईन, घरातल्या प्रत्येक माणसाला काय हवं नको ते सगळ्या गोष्टी समजून घेईन, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या मुलाला साथ देईल आणि दोघे प्रत्येक सुखदुःखात एकमेकांचे साथीदार होतील. मेघाचे वडील आपल्या मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवत होते, कारण ती एकुलती एक लाडाकोडात वाढलेली होती. त्यामुळे अक्षयच्या लग्नाच्या हट्टापुढे त्यांच्या आईवडिलांची इच्छा नसतानाही त्या दोघांच्या लग्नाला होकार द्यावा लागला. लग्नानंतर 1 महिना तर अक्षय आणि मेघा महिनाभर सतत बाहेर फिरायला जायचे आणि शॉपिंग करण्यात व्यस्त असायची. त्यानंतर मेघा बऱ्याच वेळा तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला निघून जायची. कधी शॉपिंगला जायची, कधी पार्टी करायला जायची. आपल्या मैत्रिणींना घरी बोलावून सर्व मैत्रिणी सोबत पत्ते खेळायची, ड्रिंक करायची आणि डान्स सुद्धा करायची. पण धार्मिक वृत्ती असलेल्या मथुराताईंना मात्र या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटायच्या, त्यांना आवडत नसायच्या. त्यामुळे एक दिवस ते आपल्या सुनेला म्हणाले की सुनबाई, या सगळ्या गोष्टी आपल्या घराच्या सुनेला शोभा देत नाही ग. आपण साधी सुसंस्कृत लोक आहोत, संस्कार जपणारे, आपली संस्कृती जपणारे. सासूबाईंचे एवढे बोलणे ऐकताच मेघाने घरात महाभारत सुरू केले आणि तिच्या नवऱ्याला स्पष्ट सांगितले की तिच्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेले तिला अजिबात आवडत नाही. अक्षयने त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितले की तिला कोणत्याही गोष्टी थांबवायचे नाही. आपल्या सुनेचे असे रंग पाहून मथुराताई आणि रामेश्वरजी स्तब्ध झाले. हळूहळू मथुराताई यांची तब्येत आणखीनच खालावत गेली, खराब होऊ लागली आणि मग एक दिवस ते त्यांच्या पती रामेश्वरजी यांना ह्या जगात एकटं त्यांना सोडून निघून गेल्या. ह्या जगाचा त्यांनी निरोप घेतला. रामेश्वरजी यांची मुलगी रेणुका कधी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी ये जा करत होती, जेणेकरून त्यांना एकटं वाटायला नको. पण मेघाला आपली नणंदचे असे सारखे घरी येणे आवडत नव्हते. त्यानंतर बराच कालावधी लोटला. जवळजवळ 2 वर्षानंतर मेघा आणि अक्षय यांचा मुलगा ह्या जगात आला. जेव्हा त्यांचा मुलगा 5 वर्षाचा झाला, त्यांनी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीच्या 2 दिवस आधीच मेघाचे माहेरचे लोक तिच्या घरी येऊन पोचले होते. अक्षयची बहीण रेणुका मोठ्या उत्साहाने त्या पार्टीत समाविष्ट झाली. मेघाने तिच्या आईसोबत मिळून आपल्या नंदेच्या विरुद्ध चाल केली. पार्टीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा रेणुका तिच्या घरी जायला निघाली, त्याच वेळेस मेघाने घरात ओरडायला सुरुवात केली की तिच्या आईचा सोन्याचा हार चोरीला गेला आहे. असे मला तिने आधी इकडे तिकडे तू हार शोधण्याचा देखावा केला आणि मग आपली नणंदची बॅग सगळ्या लोकांसमोर चेक करू लागली आणि कपड्यांच्या मध्ये आपल्या आईचा हार पाहून तिने घर डोक्यावर घेतले. बघ अक्षय, काय केले तुझ्या ताईने. आजपर्यंत इतक्या महागड्या हार कधी पाहिला नसेल. तिला हवा होता तर मागून घेतला असता, पण अशा पद्धतीने चोरी करणे योग्य आहे का. अक्षयने देखील त्याच्या बायकोच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि हे पाहून रेणुका मात्र हैराण होऊन तिच्याकडे पाहतच राहिली. आपल्या डोळ्यात अश्रू घेऊन ती त्या दिवशी तिच्या सासरी निघून गेली. पुन्हा कधीच ती परत आपल्या माहेरी आलीच नाही. पण जाता जाता
तिने मेघाला सांगितले की जरा देवाला तरी घाबरत जा. जो आरोप तू माझ्यावर लावला आहेस एक दिवस तुझ्यावरही तसाच येईल असे बोलून ती रडत रडत तिच्या घरी निघून गेली. तर दुसरीकडे मुलीवर चोरीचा आरोप लावल्यामुळे रामेश्वरजी आतून पूर्णपणे तुटून पडले. त्यांच्या मुलीने तिथे येणेही बंद केले होते. कधीतरी फोन करून आपल्या वडिलांची तब्येत विचारून घेत होती. हळूहळू त्यांची तब्येत देखील थोडी खराब होऊ लागली. एक दिवस मेघा आई वडिलांचा फोन आला आणि म्हणाली, मेघा, तुझ्या लहान बहिणीसाठी एक स्थळ पाहिलं आहे. आम्हाला तर सर्व काही ठीक वाटत आहे. एकदा येऊन तुम्ही बघून घ्यावं. असंही मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहे. आलात तर काही दिवस इथेच थांबा. या बाबतीत जेव्हा मेघा तिचा नवरा अक्षयशी बोलत होती तेव्हा अक्षय म्हणाला, जर आपण काही दिवसांसाठी तिथे राहायला गेलो तर मग इथे बाबा एकटे कसे राहतील. यावर मेघा भडकली. आता आपण प्रत्येक ठिकाणी त्यांना सोबत घेऊन फिरणार आहे का. तेव्हा अक्षय म्हणाला, अरे मी कधी असं म्हणालो का. पण तू एकदा तरी विचार करून बघ. महिना झाला कामवाली बाई सुट्टी घेऊन गावी गेली आहे. मग बाबा एकटे कसे राहणार. त्यांना जेवण कोण बनवून देणार. तेव्हा मेघा म्हणाली, तर आता आपल्या वडिलांच्या प्रती तुझे प्रेम जागृत झाले आहे. माझी तर अजिबातच काळजी नाही ना. आणि तसेही त्यांना पोळ्या बनवता येतात. अगं मेघा, त्यांची तब्येत बरी नाही. काय झाले त्यांच्या तब्येतीला. चांगले भले तर दिसत आहेत. जर सकाळ संध्याकाळ बाहेर फिरायला जाऊ शकतात तर तिथे उभे राहून स्वतःसाठी 2 पोळ्या बनवू शकत नाही का. मी त्यांच्यासाठी घरात किराणा सामान ठेवून जाईल. फक्त बनवायचे आणि खायचे आहे. तेव्हा अक्षय म्हणाला, बरं ठीक आहे. तुझ्याशी वाद घालून आजपर्यंत मी कधी जिंकलो आहे का. असे म्हणत अक्षयच्या ऑफिसला जायला निघाला. तेव्हाच मेघाने आवाज दिला, अक्षय, माझ्या माहेरी घेऊन जाण्यासाठी येताना एखादे गिफ्ट घेऊन ये. माझे आई वडील आम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही गिफ्ट देऊनच जातात. त्यामुळे येताना जे काही घेऊन येशील ते चांगलेच घेऊन ये. अक्षय मान हलवली आणि ऑफिसला जायला निघाला. संध्याकाळी रामेश्वरजी यांचा मित्र त्यांना भेटायला आला. त्यावेळेस त्यांचा नातू त्यांच्याजवळ आला. म्हणाला, आजोबा, आम्ही आजीच्या घरी जाणार आहोत. आज खूप मजा मस्ती करणार, पण आम्ही तुम्हाला नाही घेऊन जाणार. तुम्ही एकटेच इथे राहा. असं म्हणत त्यांचा नातू हसू लागला. हे ऐकून रामेश्वरजी हैराण झाले. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, कुठे हरवला रामेश्वर. तेव्हा रामेश्वरजी खोटं हसत म्हणाले, अरे काही नाही. हा तर असाच मस्ती करत आहे. जर मुलगा आणि सून कुठे बाहेर जातील तर मला सांगून नाही जाणार का. आणि असे त्यांना जायचे असेल तर त्यांनी जावं. जिथे इतके दिवस मी एकट्याने सगळं पुढेही जगन. काहीच नाही तर मी स्वतःसाठी 2 पोळ्या तर बनवू शकतो. हे सांगताना रामेश्वरजींचा आवाज अश्रुपूर्ण झाला. काही वेळ बोलून झाल्यावर रामेश्वरजींची मित्र त्यांच्या घरी निघून गेले. पण त्यांच्या नातवाने जे काही सांगितले ते रामेश्वरजींच्या मनात अजूनही रेंगाळत होते. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक करून घरी परतल्यावर ते अंगणात बसून आपला मुलगा बाहेर येण्याची वाट पाहू लागले. त्यांची सून मेघा बाहेर येताच रामेश्वरजी म्हणाले, अगं बेटा, अक्षय तयार झाला आहे का. तो अजून का बाहेर आला नाही. आज ऑफिसला जाणार नाही का. तर मेघा भुवया उंचवत म्हणाली, का, आता काय काम आहे ते त्यांच्याबद्दल विचारत आहात. नक्कीच काही ना काही काम हवे असेल तेव्हा त्यांची वाट पाहिली जात आहे. कधीतरी सुखाने राहू देत जा आम्हाला. बिचारे रामेश्वरजी काहीच बोलले नाहीत. तितक्यात अक्षय तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, अरे मेघा, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. पटकन नाश्ता दे. कोणती असं म्हणत मेघा किचनमध्ये गेली. तेव्हा रामेश्वरजी अक्षयला म्हणाले, बेटा, माझी पेन्शन आणली आहे का. मला काही पैसे हवे आहेत. माझेच पैसे मागायला मला तुमच्यासमोर हात पसरावे लागत आहे. ते म्हणाले,
मला चांगलं वाटत नाही. तेव्हा अक्षय म्हणाला, पण बाबा, आम्ही तुमची काही उणीव ठेवली आहे का, जी आम्ही पूर्ण केली नाही? तुमची प्रत्येक गरज आम्ही पूर्ण करतो. असेही मी तुमची पेन्शन आणि माझा पगार मेघाच्याच हातात देतो, कारण गरज ती चालवते. पण तरी जर तुम्हाला काही पैसे हवे असतील तर तुम्ही तिच्याकडून मागू शकतात. ते ऐकून रामेश्वरजी म्हणाले, बरं मला एक सांग, तुम्ही नको ते बाहेर जात आहात का? तितक्यात मेघा बाहेर आली आणि म्हणाली, अजून आपले काही ठरलेही नाही. तितक्यात बाबांनी जासूसी करायला सुरुवात केली. तरी मी तुम्हाला सांगत होते की बाबा दाराला कान लावून आपले बोलणे ऐकत असतात. ह्या घरात आपली काही प्रायव्हसी आहे की नाही? तेव्हा अक्षय म्हणाला, बाबा, तुम्हाला हे शोभत नाही असे तुमचा मुलगा आणि सून यांचे बोलणे चोरून ऐकणे. मी चुकीचे आहे, मला तुमच्याकडूनही अपेक्षा नव्हती. तेव्हा रामेश्वरजी म्हणाले, पण बाळा, मी तुमचे कोणतेही बोलणे ऐकलेले नाही. तुला आपल्या वडिलांवर एवढाही विश्वास नाही का? मला ही गोष्ट सुनेने सांगितली म्हणून मी काही पैसे स्वतःसाठी खर्च करायला मागत होतो. तेव्हा अक्षय म्हणाला, अच्छा, लहान आहे म्हणून सांगितले असेल. आणि हो, आम्ही 5 दिवसांसाठी काही कामानिमित्त मेघाच्या माहेरी जात आहोत. तिच्या आई वडिलांनी बोलवलेले आहे. तेव्हा रामेश्वरजी म्हणाले, पण बेटा, 5 दिवस मी कसा एकटा राहणार? तेव्हा मेघा रागात म्हणाली की आम्ही कुठे जायला निघालो की यांची म्हाताऱ्यांची नाटकं सुरूच होतात. तुमची काही इच्छा आहे की आम्ही आयुष्यभर तुमचे सेवा करण्यात घालवायचे का? माझ्या आई वडिलांची काही इज्जत आहे की नाही? आम्हाला स्वतःची काही लाईफ आहे की नाही? आम्ही परवा जाणार आहोत आणि हे फिक्स झाले आहे. एवढं बोलून मेघा आत निघून गेली आणि अक्षय ऑफिसला निघून गेला. नाश्ता झाल्यानंतर मेघाने नेहमीप्रमाणे रामेश्वरजी यांच्याकडून झाडू पोछा करून घेतला आणि भाजी कापायला दिली. ती तिच्या शॉपिंगसाठी बाजारात निघून गेली. ज्या दिवशी ते लोक जाणार होते त्या दिवशी मेघाने त्यांना 2000 रुपये दिले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. तितक्यात मेघा म्हणाली की उद्या महिन्याची 1 तारीख आहे. दूध, पेपर आणि केबलवाले येतील. त्यांना हे पैसे द्यायचे आहेत. घरात किराणा आहे, तो पुरेसा आहे. तुम्हाला फळभाजी घ्यायची गरज नाही. तुमची औषधे आम्ही आधीच आणून ठेवलेली आहेत. त्या व्यतिरिक्त मला नाही वाटत तुम्हाला पैशांची गरज भासेल. बिचारे रामेश्वरजी गुपचूप मान हलवून होकार दिला आणि त्यानंतर ते निघून गेले. पण आठवडा उलटून गेला तरी त्यांची मुलं आणि सून आलीच नाही. त्यामुळे मजबुरीने त्यांना पोट भरण्यासाठी मंदिराच्या बाहेर फळं विकावी लागली. ते या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अचानक त्यांच्या मुलीचा फोन आला. बाबा, कसे आहात तुम्ही? तुमची तब्येत कशी आहे? मुलीने आपुलकीने विचारपूस केलेली पाहून त्यांचे मन भरून आले. मी ठीक आहे बेटा. तुझा भाऊ आणि त्याची बायको मुलाला घेऊन काही दिवसांसाठी त्यांच्या सासरी गेलेले आहे. हे ऐकून रेणुका म्हणाली, काही दिवसांसाठी म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरी एकटेच राहत आहात का? मग जेवण कोण बनवतं आणि बाकीची कामं कोण करतं? अगं बेटी, तुला माझी चिंता करायची काही गरज नाही. तुझी आई गेल्यानंतर जेवण बनवणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई करणे ही सगळी कामं शिकलो आणि मग स्वतःसाठी 2 पोळ्या बनवायला काय हरकत आहे? हे ऐकून रेणुकाच्या डोळ्यात अश्रू वाहून लागले. ज्या वडिलांना 1 ग्लास पाण्यासाठी कधी किचनमध्ये जाण्याची गरज भासली नाही, ते आज आई नसताना घरातली सगळी कामं करत आहेत. पण त्यांना रेणुका काहीच बोलू शकली नाही आणि तिने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी रामेश्वरजी स्वतःसाठी नाश्ता बनवत होते. त्याच वेळेस दरवाजा ठोठावला. त्यांनी दार उघडले आणि समोर पाहिले तर रेणुकाला पाहून आश्चर्यचकित झाले. इतक्या दिवसानंतर रेणुका समोर पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तितक्यात रेणुकाची मुलगी आजोबा आजोबा करत त्यांच्या पायाजवळ रेंगाळू लागली. रामेश्वरजी यांनी
त्यांना प्रेमाने जवळ करत आले आणि खूप प्रेमाने प्रेम करू लागले. कारण बऱ्याच दिवसांनी त्यांनी आपल्या नातवंडांना समोरासमोर पाहिले नाही, तर आजपर्यंत ते व्हिडिओ कॉलवरच त्यांच्याशी गप्पा मारायचे. पण रेणुका म्हणाली, मी काय करू बाबा, ज्या घरात माझा आदर नाही मी तेथे कशी येऊ शकते. वहिनीने माझ्यासोबत जे काही केले होते ते आजपर्यंत मी तो अपमान विसरू शकली नाही. त्यामुळे इच्छा असूनही मी माहेरी येऊ शकली नाही. पण तुम्हाला एकटे कसे सोडणार. तेव्हा त्यांचा जावई म्हणाला, बाबा आम्ही इतके परके झालो आहोत का की तुम्ही आम्हाला काहीही सांगत नाही. मुलगी आणि जावई यांच्यातील आत्मीयतेची भावना पाहून रामेश्वरजी खूप भावुक झाले आणि ते म्हणाले, बेटा तू चांगले केलेस, इथे निघून आलीस. अरे मुळेच घराला घरपण असते, पण तुझ्या वहिनीला या सगळ्या गोष्टी समजत नाही. हे बोलणे सुरू असताना रेणुकाची मुलं बोलली, आई खूप भूक लागली आहे, मला खायला दे. रामेश्वरजी म्हणाले, मी लगेच काहीतरी घेऊन येतो. असं म्हणत ते स्वयंपाकघरात गेले आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले. पण त्यांना तिथे काहीच दिसले नाही, कारण मेघाने आधीच बिस्किटे, पेढे आणि इतर नाश्ता कपाटात लॉक करून ठेवला होता. त्याच वेळी रेणुकाही किचनमध्ये आली आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका बाबा, मला सांगा, मी मदत करते. इतके ऐकत असते म्हणाली की तुला काय सांगू बेटी, माझी आज पेन्शनचे पैसे मला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. कळत नाहीये की मुलांना काय देऊ खायला. बोलता बोलता ते रडू लागले. तेव्हा रेणुका म्हणाली की बस एवढंच ना, एका मिनिटात तुमचा प्रॉब्लेम सोडवते बघा. रेणुकाने मोबाईल घेतला आणि थोड्या वेळातच घरी फळ आणि स्नॅक आणले. आधी सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ली. मुलांना स्नॅक दिले आणि जेवण बाहेरूनच मागवले. आपल्या मुलांना जवळ, नातवंडांना जवळ पाहून ते त्यांचा त्रास काही क्षणासाठी विसरले होते. संध्याकाळी जेव्हा रामेश्वरजी यांचा एक मित्र त्यांना भेटायला घरी आला, तेव्हा घरी पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांचे घर छान भरल्यासारखे वाटत होते. पटकन त्यांच्यासाठी चहा ठेवला. तेव्हा त्यांचा मित्र रामेश्वरजी यांना म्हणाला की तुझी सून घरात असतानाही मला आजपर्यंत या घरात एक ग्लास पाणी सुद्धा कोणी विचारलेले नाही आणि आज मुलीने मला एक चहा बनवून दिला आहे. हे ऐकून रेणुका आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा ते म्हणाले, बेटी एक सांगू का, तू तुझ्या वडिलांना तुझ्यासोबत घेऊन का जात नाहीस. इथे राहून त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. तू एक तर त्यांची काळजी घे, नाहीतर त्यांना त्यांच्या हक्काचं काहीतरी काढून दे. सर्व पैसा तुझा भाऊ आणि वहिनी यांच्याचकडून काढून घेतात. फक्त तुझ्या वहिनीचा येतो. यापेक्षा तर माझी परिस्थिती खूप चांगली आहे आणि मला खूप वाईट वाटायचं की देवाने मला मुलगा नाही दिला. पण आता वाटतं की देवाने जे काही केलं ते चांगलंच केलं आहे. एक मुलगी आहे जी सासरची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडते आहे, शिवाय माझी पूर्ण काळजी घेते. एकटा राहतो पण छान शिकतो आणि घरातलं कामाचं काय, पैसा हातात असेल तर माणूस नोकराकडूनही ही सगळं काम करून घेतो. हे ऐकून रेणुका विचार करू लागली. तिकडे आजोबांच्या घरी अक्षयचा मुलगा सोनू जेव्हा मोबाईल पाहत होता तेव्हा बसल्या बसल्या जोरात ओरडला, हे तर माझे आजोबा आहेत. ही गोष्ट ऐकून मेघा आश्चर्यचकित झाली. तेव्हा सोनू पुन्हा आम्हाला आई, मी आता आपल्या मोबाईलवर आजोबांना पाहिलं. तेव्हा मेघा म्हणाली, कुठे आहे दाखव बरं. तेव्हा सोनूने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ लावला. हा तोच व्हिडिओ होता. तो वादळात सुरू असताना देखील ते लोक न्यूज रिपोर्टरने काढला होता. ज्या व्हिडिओमध्ये रामेश्वरजी फळं विकत असताना दिसत होते. व्हिडिओवर एक कॅप्शन मध्ये शेवटी मजबुरी माणसाला काय काय करायला भाग पाडते. पोटाची भूक वय बघत नाही. तो व्हिडिओ पाहून मेघाला धक्काच बसला आणि मग वेगाने तो व्हिडिओ तिच्या नवऱ्याला म्हणजेच अक्षयला दाखवला आणि म्हणाली, हे बघा, तुमचा बाप आपल्या पाठीमागे जगभर आपली बदनामी करतोय. अशी काय कमी ठेवली होती आपण त्यांना. अक्षयला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, हे माझे वडील असूच शकत नाहीत.
पण मी आता तुझ्या वडिलांना फोन करून विचारते, असं म्हणत मेघाने रामेश्वरजींना फोन केला. बाबा, हा काय तमाशा लावून ठेवला आहे? संपूर्ण शहरात आमची बदनामी का करत आहात? पण काय झालं सुनबाई? मी काय केलं आहे? बाबा, आम्हाला सगळं कळालेलं आहे. उगाचच काहीही घडलं नाही. नसल्यासारखं आव आणू नका. आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला आहे. हे ऐकताच रामेश्वरजींना धक्का बसला. पुढे मेघा म्हणाली, मी येऊनच बोलते. तुमच्याशी आमच्या येण्याआधी घर पूर्ण स्वच्छ ठेवा. मेघा हे सर्व सांगत असताना अचानक रेणुकाच्या दोन्ही मुलांनी आवाज केला. तेव्हा मेघाने विचारले, बाबा, तिथे पाठीमागून कोणाचा आवाज येत आहे? कोणी आलंय का घरात, की स्वतःच कोणाला तरी बोलवून घेतला आहे? बोलताना रेणुकाच्या भुवया उंचवल्या. तेव्हा रामेश्वरजी गडबडले आणि म्हणाले, सुनबाई, ही गोष्ट अशी काय की तुम्ही मला नीट का सांगत नाही? हे ते काय करत आहात? तेवढ्यात रेणुका पुढे आली आणि म्हणाली, बाबा, मला फोन द्या, मी बोलते. काय झालं वहिनी? मी माझ्या वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आलेले आहे. तेव्हा मेघा म्हणाली, आधी आमच्या घरातून सगळं असताना चोरी केली होती आणि आता आमच्या पाठीमागे आमचं घर लुटायला आली आहेस का? इतकी वर्ष कधी घराकडे फिरकली देखील नाही, मग आज कशी काय आली? तेव्हा रेणुका म्हणाली, तुमचं घर हे घर माझं नाही का? आणि मी तुमच्यावर नाराज होती, माझ्या वडिलांवर नाही. तुम्ही तुमच्या माहेरी आहात तर शांतीने राहा. इथे पुन्हा पुन्हा फोन करण्याची गरज नाही. तेव्हा मेघा तिच्यावर भडकली आणि म्हणाली, फोन तर मी आता पोलिसांना लावीन. मागच्या वेळेस मी तुला असेच सोडले होते, पण आता मी पोलिसांना कंप्लीट करणार आहे. तेव्हा रेणुका म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर. असं म्हणून रेणुकाने फोन ठेवून दिला. हे ऐकून रामेश्वरजी खूप घाबरले आणि म्हणाले, हे तू काय केलंस बेटी? तुझा भाऊ आणि वहिनी येथे येऊन डोक्यावर घर घेतलं आहे. तेव्हा रेणुका म्हणाली, अहो बाबा, यात घाबरायचं काय आहे? हे घर तुमचंच आहे आणि तुमच्याच नावावर आहे. हे तुम्ही विसरलात का? आता या गोष्टीवर निर्णय तुम्हाला स्वतःलाच घ्यायचा आहे की तुम्हाला पैसे तुमचे म्हातारपणात कसे काढायचे आहे आणि स्वतःचे पैसे अजूनही आपल्या मुलांसमोर आणि सुनेसमोर देऊन त्यांच्यासमोर हात पसरवायचे आहेत, की तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगायचे आहे? हे ऐकून रामेश्वरजी विचार करण्यात मजबूर झाले. मग त्यांनी त्यांच्या मित्राला सोबत घेऊन एका वकिलाला आपल्या घरी बोलवले आणि त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा विनिमय केली. तिकडे जेव्हा मेघा फोनवर चाललेल्या सर्व गोष्टी तिच्या नवऱ्याला अक्षयला सांगितले, तेव्हा ते दोघं आपल्या मुलाला घेऊन ताबडतोब दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले. घरी पोहोचल्याबरोबर मेघा आपल्या नंदेवर तुटून पडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत इतक्या उद्धटपणे बोलण्याची? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघ. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणाला, आत्ताच्या आत्ता सामान उचलायचं आणि तुझ्या मुलांना घेऊन माझ्या घरातून चालतं व्हायचं. तेव्हा रेणुका हसत म्हणाली, मला तर वाटत होतं की वहिनी परकी आहे. कमीत कमी तू तरी तुझ्या वडिलांचा त्रास समजून घेणार, पण तू तर त्यांनाही मागे टाकलं. आणि राहिली गोष्ट या घरातून बाहेर निघण्याची. हे घर माझे आहे, माझाही या घरावर समान हिस्सा आहे. ही सगळं गोष्ट वेगळीच आहे की मी आजपर्यंत कधीच माझा हिस्सा मागितला नाही. हे ऐकून मेघा आणखी भडकली. नंदेवर हात उचलणार की तेवढ्यात रामेश्वरजी म्हणाले, खबरदार सुनबाई, जर माझ्या मुलीला हात लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. तेव्हा मेघा म्हणाली, आज तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्यासमोर एवढं वाढाव बोलायची? मुलींनी जास्तच काहीतरी खायला घातले आहे वाटतंय. तेव्हाच आवाज आज जो असा आला आहे. तेवढ्यात अक्षयचा मुलगा सोनूने घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, बघ आई, किचनमध्ये किती सामान आहे. तेव्हा मेघा म्हणाली, हे सगळं मी नंतर बघेन, पण आधी या बाप लेकीला मी सोडणार नाही. आता चालते वा माझ्या घरातून. सुनेचे हे बोलणे ऐकताच रामेश्वरजी यांचा संयम सुटला आणि ते मोठ्या रागातच म्हणाले, नालायक मुली,
तुझ्या आई वडिलांनी तुला संस्कार दिले नाही का? जर दिले असते तर मोठ्या लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे शिकवलं असतं. आजपर्यंत मी तुझ्या सगळं सहन करत आलो आहे, पण आता नाही. हे घर माझं आहे आणि माझी मुलगी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा अक्षय रागातच म्हणाला, बाबा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असल्या शब्दांमध्ये बोलण्याची? तेव्हा रामेश्वरजींनी एक जोरदार थप्पड आपल्या मुलाच्या गालावर लावली आणि म्हणाले, नालायक मुला, तुझ्या बायको आणि मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता चालता हो, माझ्या घरातून निघून जा. तेव्हा अक्षय म्हणाला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आम्ही या घरातून कुठेही जाणार नाही. त्याच वेळेस वकील आत आले आणि म्हणाले, का नाही जाऊ शकत? हे घर आजही तुमच्या वडिलांच्या नावावर आहे आणि तुम्ही लोक तर त्यांच्या पेन्शनचे पैसेही ठेवून घेतात. हा तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ही गोष्ट ऐकून अक्षय मात्र हैराण झाला. तेव्हा वकील साहेबांनी कोर्टाचे कागदपत्र त्याच्या हातात दिले आणि म्हणाले, एका आठवड्याच्या आत तुम्हाला हे घर खाली करायचं आहे आणि आजपर्यंत तुमच्या वडिलांच्या पेन्शनचे जितके काही पैसे तुम्ही खर्च केले आहेत ते तुम्हाला व्याजासकट परत करायचे आहे. असं केलं नाही तर तुम्ही जेलमध्ये जावं लागेल की तुमच्यावरती केस पडलेली आहे. हे ऐकून अक्षय आणि मेघाचे तोंडचे पाणी पडाले. तेव्हा अक्षयने हळूच मेघाला इशारा केला आणि दोघंही आपल्या वडिलांच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण रामेश्वरजींनी ठरवलं होतं की ते कमजोर होणार नाहीत. ते मोठ्या आवाजात म्हणाले, हे तुमचे देखावे अश्रू तुमच्या लोकांकडेच ठेवा. मला तुमचा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत आहे. खरं सांगितलं होतं माझ्या मुलीने की मी आजपर्यंत माझा आवाज उठवला नाही. ज्या कारणास्तव तुम्ही लोकांनी मला एका भिकाऱ्यासारखी आयुष्य जगायला भाग पाडलं, मजबूर केलं. पण आता मला तुमच्या लोकांचं तोंडही पाहायचं नाही. आत्ताच्या आत्ता निघून जा माझ्या घरातून, असे म्हणून ते त्यांच्या खोलीतून निघून गेले. 3 दिवसानंतर अक्षय त्याची बायको आणि मुलाला घेऊन ते घर सोडून निघून गेले. आता रामेश्वरजी त्या घरात एकटेच राहू लागले. पण त्यांची मुलं रेणुका तिच्या वडिलांची चिंता आतून सतावत होती, म्हणून तिने तिच्या वडिलांना तिच्यासोबत येण्यास सांगितले. पण रामेश्वरजींनी तिच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि म्हणाले, बेटा या घरात तुझ्या आईच्या आठवणी आहेत आणि तसे मुलीच्या घरी राहणं बापाला किंवा आईला शोभा देत नाही ग. तेव्हा रेणुकाने या गोष्टीवरही उपाय शोधला आणि त्यांची खोली भाड्याने दिली आणि आपल्या वडिलांच्या देखभालीसाठी एक नोकरही ठेवला, जो दिवसभर त्यांची कामही करायचा आणि रात्री त्यांची काळजी देखील घ्यायचा. आता रेणुका दर दिवशी आपल्या वडिलांना फोनवर बोलायचे, त्यांची हालचाल विचारायची आणि आठवड्यातून एकदा आपल्या मुलांना घेऊन त्यांना भेटण्यासाठी यायची. आता रामेश्वरजी आपल्या मर्जीप्रमाणे आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले होते. आपल्या मित्रांसोबत संध्याकाळच्या बाहेर फिरायला जायचे, कधी गार्डनमध्ये तर कधी मंदिरात जाऊ लागले. कधी तर बाहेर फिरायला निघून जायची त्यांची वेळ चांगल्या प्रकारे जात होती. मुलांशी नातं तोडून आता त्यांनी स्वतःला समजावले होते की आता त्यांच्या आयुष्यात मुलासाठी जागा नाही. तर दुसरीकडे आपल्या वडिलांसोबत वाईट वागणूक केल्यानंतर त्यांचा मुलगा शांतीने कसा राहू शकत होता. तिकडून घरातून निघाल्यानंतर अक्षय आणि मेघा एका भाड्याच्या खोलीत राहू लागले. पण अक्षयकडे वडिलांचे पेन्शनचे पैसेही नव्हते आणि घराचं भाडंही वाढलं होतं. काटकसरीने त्यांना जीवन जगावं लागत होतं. आता दोघांमध्ये भांडणे झगडा होऊ लागला होता. एक दिवस नवऱ्याशी भांडून मेघा तिच्या मुलाला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. दरवेळेसप्रमाणे मेघा तिची वहिनी तिची खूप सेवा करत होती. पण काही दिवसानंतर हळूहळू मेघा तिच्या बहिणीच्या नजरेत खटकवू लागली आणि हळूहळू वहिनीचा तिचा व्यवहार मेघाच्या प्रती बदलू लागला. आता तिची वहिनी तिच्यापासून सुटका करून घेण्याची उपाय शोधू लागली. याच दरम्यान आई वडील तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिने एक योजना आखली आणि मेघाची वहिनी संधीची वाट पाहतच होती. शेवटी मेघासोबत तेच झालं जे तिने तिच्या नंदेसोबत केलं.
एक दिवस तिची वहिनी इकडे तिकडे पाहून म्हणाली, माझी सोन्याची अंगठी मिळत नाहीये, खूप महागडी होती. त्या लोकांनी सगळीकडे शोधलं पण कुठेच मिळाली नाही. मग मेघाच्या वहिनीने सगळ्यांसमोर मेघाचे कपाट उघडले आणि तिचे कपडे काढून शोधू लागली. हे पाहून ती एका रागातच म्हणाली, हे काय करत आहे वहिनी तू? तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेवढ्यात अचानक कपड्यांमधून तिच्या वहिनीची अंगठी निघाली. हे पाहून मेघा आश्चर्यचकित झाली. तिने तिच्या भावाकडे आशेच्या नजरेने पाहिलं. तेवढ्यात तिचा भाऊ म्हणाला, मेघा, जर तुला काही पाहिजे होतं तर माझ्याकडून मागितले असते तर मी दिलं नसतं का? पण एवढं खालच्या लेवलचं काम करण्याची गरज काय होती? हे ऐकताच मेघाला काय बोलावं सुचत नव्हतं. आज तिला तोच दिवस आठवत होता जेव्हा 10 वर्षापूर्वी तिने तिच्या नणंदेवर चोरीचा आरोप लावला होता आणि तिची नणंद सगळ्या लोकांसमोर गुन्हेगार झाली होती. आज मेघाला तिच्या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली होती. तिचं हसतं कुटुंबाबद्दल तिच्या चुकांमुळे उद्ध्वस्त झालं होतं. आज ना तिच्याकडे तिचं माहेर होतं ना तिचं सासर होतं. माहेरच्या दारात उभी राहून मेघाजवळ पस्तावा करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय मार्ग उरला नव्हता. आणि दुसरीकडे रामेश्वरजी आणि त्यांची मुलगी आनंदाने जीवन जगत होत्या. मात्र मेघा आपल्या वाईट कर्माची फळं भोगत होती. मित्र, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर त्या खड्ड्यामध्ये आपणच जाऊन पडतो. त्यामुळे कोणाबद्दल वाईट विचार करत असताना पहिल्यांदा आपल्याबद्दल विचार करा, मगच दुसऱ्याचं वाईट करा. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, देवाने मेघाला दिलेल्या शिक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.